करणं तितकं सोपं काम नाहीये. आयोजन करत असताना भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं, भरपूर साऱ्या लोकांना तोंड द्यावं लागतं आणि भरपूर साऱ्या संघांना सुद्धा वारंवार विनंत्या कराव्या लागतात. आयोजन करणं सोपं नाही आणि हे काम जर आपण पाहिलं तर शेवटी आठवण ग्रुप कानविंदे संघाने खूप चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आदर करा त्या आयोजकांचा, आदर करा त्या सिनियर खेळाडूंचा, आदर करा त्या लिजंड क्रिकेटरचा, आदर करा त्या पंचांचा, आदर करा त्या युट्यूब वाहिनीचा, जी सर्वात पहिली येते आणि सर्वात शेवटी मैदानाच्या बाहेर जाते. त्या युट्यूब वाहिनीचा आदर ही होणं खूप महत्वाचं आहे. पप्पू 11 संघ आपण क्षेत्ररक्षण लाभा प्लीज. येस येस चला मॅचला सुरुवात होती. क्षेत्ररक्षणाची सजावट आता आपल्याला पाहायला मिळाला. पप्पू 11 टीम दसईच्या माध्यमातून भरपूर सारे अनुभवी खेळाडू आहेत या संघामध्ये. दुसऱ्या बाजूला हिव संघाचा विचार केला तर हिव संघ ही चांगला खेळ संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. एक चांगली मॅच नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, चांगली लढत पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर दोन्ही संघ आपण पाहिलं गेलं तर चांगले आहेत, चांगला खेळ करतील यात मात्र शंका नसेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इन ऍक्शन मॅच क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती कोण आणणार? आज अख्तर शेख कदाचित संघामध्ये नाहीये, त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी पप्पू 11 संघ कोणाच्या खांद्यावरती देणार? भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, भरपूर साऱ्या ऑप्शन्स मधून कोणता ऑप्शन निवडला जाईल आपल्याला पाहायचा. फैजल शेख गोलंदाज आहेत, त्यानंतर आदी आहे, त्यानंतर जर पाहिलं तर नौशाद आहे या संघामध्ये आज गोलंदाज. या गोलंदाजापैकी एक चांगला पर्याय मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये आपण कोणता वापरला जाईल पाहिजे. तर यामधील पर्याय वापरला गेलाय संघनायक मुसा शेख यांच्या माध्यमातून आधीच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये आधीच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. खरं तर लेदर क्रिकेटचे भरपूर सारे धडे या खेळाडूंनी घेतलेले आहेत. भरपूर साऱ्या क्लब कडून हा खेळाडू सातत्याने खेळत आला आणि आता या मॅच मध्ये आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी पप्पू 11 संघासाठी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोड आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला अमोल आणि नॉन स्ट्रायकर एंडला विचार केला तर आपण आदित्यना पाहतोय. पहिला बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि क्षेत्ररक्षणाचं जर आपण आधी आपल्याला पाहायला मिळेल. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नर आपण फैजलला पाहतोय, लॉंग ऑफला आपण पाहिलं गेलं तर नौशादला पाहतोय. पहिला बॉल हो हो आकूट टप्पाचा बॉल, परफेक्ट वेग टाकलाय, खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला, बाकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला, आधीने आकूट टप्पाचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला. चांगला बॉल, चांगला बॉल, पहिलाच बॉल. सुरुवात चांगली झाली पप्पू 11 टीम साठी. हिव संघाचा विचार केला तर टेम्परामेंट पहिल्याच बॉल वरती दाखवला आणि अगदी आता पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील आपल्याला पाहायला गेलं तर. आकूट टप्पाचा बॉल, फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. यस इथे कॅश ड्रॉप झाला, कॅश ड्रॉप झालाय, सुरुवातीलाच कॅश ड्रॉप झाला. चूक झाली, चूक झाली, महाग पडेल येणारा का? दारू सोडा, पाल सोडा, तंबाखू सोडा, नशा सोडा, पण कॅच नका सोडू, त्रास होईल, त्रास होईल आणि त्रास होणार. येणारा काळ पप्पू 11 संघासाठी त्रास देणारा ठरेल. कारण महत्वाची मॅच, पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये अनिलने कॅच सोडला. अनिलने कॅच सोडला, एखादी गर्लफ्रेंड सोडून गेली तरी त्रास होणार नाही, तितका कॅच सोडल्यानंतर त्रास होणार आहे या संघाला. कारण एक आघाडीच्या बॅटरचा तुम्ही कॅच सोडताय, ज्या खेळाडूकडे करता क्षमता आहे, ज्या खेळाडूकडे कॅलिबर आहे, ज्या खेळाडूकडे अपेक्षा आहे, त्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडला, महाग ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये. इथे एक धाव कंप्लीट झाली, एका धावेने धाव फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो आणखीन एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आधीने कमबॅक केला, आधीने जाळ विणलं गेलं होतं पाठीमागल्या बॉलवरती, जाळ्यामध्ये खेळाडूला अडकवलं गेलं होतं, जाळ्यामध्ये टिपता आलेलं नाहीये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर नेक्स्ट बॉल
परफेक्ट पिचिंग, परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल, 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. घरातील कट्ट्यावरील गप्पा, घरातील पप्पा आणि बाहुबलीमधील कट्टप्पा आणि गोलंदाजीमधील टप्पा महत्वाचा आहे. इथे टप्पा योग्य वापरला तर गोलंदाजी करणाऱ्या आधीच्या माध्यमातून खूप चांगला खेळ त्याला माहिती आहे. अभि नाही तो कभी नाही या मॅच मध्ये स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये कानविंद नगरी आणि कानविंद नगरी आपल्या खेळाने प्रभावित करायच्या. कानविंद नगरीमध्ये आपल्या नावाचा डंका पिटायचा आणि कानविंद नगरीच्या या मैदानावरती आधीने जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, 3 बॉलचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगले बॉल डिलिव्हर केलेले आहेत. परफेक्ट टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजाने फलंदाजाला थोडेसे प्रश्न विचारले गेले, संकटामध्ये टाकलाय, विचार करायला भाग पडला आणि पुन्हा एकदा चौथा बॉल गोलंदाजी मार्कवरती आधी सज्ज पाहायला मिळतो. यॉर्कर खोलात टाकलाय, समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक नौशाद इथे महत्वाकांक्षा पहा, इथे महत्वाकांक्षा पहा. खेळाडू महत्वाची इच्छाशक्ती आहे आणि या खेळाडूची इच्छाशक्ती खूप मोठी आहे. आज नामांकित आपण पाहतोय लेवल ए चं क्रिकेट तो नौशाद खेळत आला, मुंबई संघाला रिप्रेझेंट करतो आणि रिप्रेझेंट करत असताना फिल्डिंगच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर खूप चांगली फिल्डिंग नौशादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 गडी 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात बिनबाद. टोटल फलंदाजाचा विचार केला तर अमोलने 2 बॉल फेस केलेत, 1 धावसंख्या बनवली आहे. आदित्यचा विचार केला तर 2 बॉल मध्ये 1 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला बॅटर अमोल पुन्हा एकदा खोलात टाकला. यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्करचा मारा. कोणताही इथे बॅटरला संधी देत नाहीये, सातत्याने यॉर्करचा मारा मैदानाच्या आतमध्ये, परफेक्ट यॉर्करचा मारा सातत्याने केला गेला. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला 2 ड्राईव्हचे चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत आणि 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाज आधीचा विचार केला तर 5 बॉल अप्रतिम आणि बॅटिंगचा विचार केला तर बॅटरने पहिल्या षटकामध्ये टेम्परामेंट दाखवलाय, पहिल्या षटकामध्ये संयम दाखवलाय आणि संयमाचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. कोणताही धोका पत्करलेला नाहीये. ज्या बाजूला बॉल येतोय त्या बाजूलाच फटके सजवले गेलेत. अगदी समोरचं क्रिकेट, अगदी व्ही शेप मधलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. त्यामुळे आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं 3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. थोडीशी दुखापत पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. कधी स्प्रे असेल तर प्लीज आयोजन कमिटी संपर्क साधा प्लीज. चला स्प्रे असेल तर प्लीज पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये आयोजन कमिटी. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. महत्वाच्या मॅच मध्ये पहिलं षटक आपण पाहिलं. 5 बॉल मध्ये वर्चस्व राहिले ते म्हणजेच गोलंदाजी केली ती म्हणजे पप्पू इलेव्हन दस्ताने संघ दसई संघाने खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आधीच्या माध्यमातून. अगदीच पाहायला गेलं तर दुखापत कदाचित हा गोलंदाजी करू शकेल की नाही नक्कीच सांगता येत नाही. थोडीशी दुखापत नक्कीच पाहायला मिळते. शेवटचा बॉल आता कोण टाकणार या मॅच मध्ये पाहायचा आहे कोण टाकणार. मुसा शेख की साजिद पाहायला मिळतो की अजून काही गोलंदाज वापरले जात आहेत की नौशादच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते, फजलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली या महत्वाच्या षटकामध्ये. आणि सुपियान पहा हे महत्वाचं आहे. खिलाडू महत्वाची आहे. आपल्या संघातील खेळाडू इंजुर्ड आहे त्याला घेऊन बाहेर घेऊन येतोय. अगदी इथे खूप चांगली खिलाडूती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे. अगदी पाहिलं गेलं तर शेवटच्या बॉलवरती मुसा शेखने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली या मॅच मध्ये आणि धावसंख्येचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आता बदल झालेत.
इम्रान शेख यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि अगदी लेग स्लिप मध्ये आपण पाहतोय शहापूरचा मिस्टर क्लासिकल बॅटर. मुसा शेख गोलंदाजी मार्कवरती शेवटचा बॉल. यस दोन धाबांची पेनल्टी असेल ऑफिशियलच्या पंच माध्यमातून इथे दिली गेली आहे. यस शेवटचा बॉल मुसा शेख गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम बॉल टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पावरप्लेचा समोर बॅटर अमोल आहेत. लॉफ केलाय समोरच्या बाजूला इनटू दी स्लॉट बॉल आउट ऑफ दी स्लॉट सिक्सर. बॅटर अमोलने शेवटच्या बॉलवरती खेळाडू बदलला गोलंदाज बदलला आणि त्याचा त्याचबरोबर सर्वांनी आदरणीय युवराजजी वेकंडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे मंचावरती आपले मनापासून स्वागत. त्याचबरोबर प्रवीणजी वेकंडे साहेबांचंही स्वागत झालं आपले मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सूरज भोईर साहेब यांचंही व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलंही मनापासून स्वागत आहे. आदित्यने तर एक चांगला स्ट्रोक आपल्याला समोरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाला. 9 धाबा धावफलकावरती आहेत आणि आता जर पाहिलं तर आपण फैजल शेखला गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. चला एक्स्ट्रा वेळ घेऊ नका विनंती असेल प्लीज. फिल्डिंग करणारी टीम बॉल प्लीज बॉल द्या. यस नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉल हरवला गेला. अगदी पाहिलं गेलं तर आता दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल कारण पहिल्या षटकामध्ये गेलेली फर आता पुन्हा एकदा मैदानावरती तो नवीन बॉल येईल आणि गोलंदाजासाठी पोषक ठरेल की गोलंदाजासाठी की बॅटिंगसाठी आपण पाहायचं. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा बनवलेल्या आहेत. दुसरं षटक फैजल शेखच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. फिरकीपट्टू आहे लेग कटरचा वापर चांगला करतो. बोटांमधील जादू दाखवत असताना नेहमी स्पर्धेमध्ये पाहत आलाय. किन्नवली प्रीमियर लीग 2025च्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकणारा हा तो फैजल शेख. ओपन क्रिकेट सुद्धा खेळतोय वेतास्वामी टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल हो समोरून फिरवलाय यावेळी आपण पाहिलं फैजल शेखचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅटरला अगदी विचारात टाकलाय. बॅटरला विचार करायला भाग पडलाय. बॅटरला पुन्हा एकदा आता इथे पाहायला गेलं तर थोडासा वेळ घ्यावा लागेल कारण फैजल शेखचे बॉल सातत्याने तुम्हाला रीड करावे लागतील. बोटामध्ये खूप चांगली जादू आहे. बोटामध्ये कला आहे. इथे पाहिलं ड्राईव्ह केला बदल आली ते दाखवला. समोर आलेत इम्रान शेख आहेत बॉलच्या पाठीमागे. थोडासा फंबल झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोळाची पापडी लवते थोडंसं संधी मिळते तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना बॅटिंग करणारी टीम हिव संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 11 धाबा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा. पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकलाय. लेग कटरचा वापर केलाय. डायरेक्ट हिट होईल का पाहूयात आणि
इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता साजिद शेख यांच्या माध्यमातून. खेळाडू सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. सिंगल धाव मिळते. चिक्की सिंगल कंप्लीट केली गेली आहे. अक्षरशः दिवसा डबळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अक्षरशः क्षेत्ररक्षक होता बॅकअप साठी डीपला, पण खेळाडूंमध्ये कॉलिंग चांगलं झालं, खेळाडूंमध्ये बॉन्डिंग चांगलं झालं, खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला पाहायला मिळाला, खेळाडूंमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि त्यामुळे ते सिंगल अर्थातच क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला गेला. 1 इज बेटर दॅन 0. धावा कशा येतात महत्वाचं नाहीये, धावा मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या माध्यमातून येणं खूप महत्वाचं आहे. तर धावा येताना पाहायला मिळतात. समोरच्या बाजूला स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला डिस्पॅच केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीधी बॅट, नो बकवास, षटकार. हा सल्लाचा दुसरा षटकार मारला. पहिल्या षटकामधील शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं मुसा शेख वरती घणाघाटी षटकार पाहिला आणि आता या बॉलवरती बाहेर निघणाऱ्या बॉलला ओळखलं, बाहेर निघणाऱ्या बॉलला रीड केलं आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मला. सरळ बॅटने समोर खेळत असताना अगदी 18 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉलने उंची गाठली आहे. अंतर किती मिळाले आपण पाहूया. यस, अंतर मिळालं आणि हा बिग हिट, घणाघाती षटकार. सलगचा दुसरा मारला. आधी पहिल्या षटकामध्ये पाहिला थोडासा अडखळला. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाबांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलते आणि वेळ बदलवता येते. आदित्यने बॅटिंग चांगली केली आहे. पप्पू 11 संघामध्ये दबाव टाकलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, बागपूर पंच, गॅप मध्ये बॉल, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. शहापूर तालुक्याला बिलॉंग करतोय. अगदी मुंबई संघासाठी बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, रिप्रेझेंट करत असताना पाहायला मिळतोय. आज पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या पप्पू 11 दसई संघासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होते. तिसरा आणि निर्णायक षटक. या षटकामध्ये नौशाद शेखने कमबॅक करून दिला. या षटकामध्ये नौशाद शेखच्या माध्यमातून जर विकेट मिळाल्या तर पप्पू 11 संघासाठी कमबॅक होताना पाहायला मिळेल. पप्पू 11 संघासाठी आता कमबॅक महत्वाचा आहे, कारण 2 षटकामध्ये 28 झालेत आणि 12 बॉलचा उर्वरित खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिला बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. अनिलने पकडलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. करणारं षटक म्हणावं लागेल पप्पू 11 दसई संघासाठी. जिथे धाबा येत होत्या ना तिथे धाबा आता थांबणार आहेत, कारण विकेट मिळाली. पहिल्या बॉलवरती नौशादने कमबॅक करून दिला. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. क्रिकेटमध्ये भरपूर सारे आपण कमबॅक पाहिलेत. यामधील आणखी एक पप्पू 11 संघासाठी एक चांगलं कमबॅक बनावं लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. आता दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती नक्कीच येईल, कारण नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये येणं बॅटिंग करणं तितकं सोपं काम नाही. आता सोपं काम करावं लागेल, कारण नौशादने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिली पप्पू 11 संघासाठी. दुसरा बॉल पुन्हा एकदा हो बॅटची आतली कड घेतली. पुन्हा एकदा डॉट बॉल मागाईच्या काळात 87 कमाल आणि मैदानाच्या आतमध्ये
नौशाद शेखने टाकलाय डॉट बॉल. नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी आहे. फलंदाज अमोल बाद झाल्यानंतर तर रोशनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम ह्यू संघाची. पुन्हा शॉट पूल करण्याचा प्रयत्न केलाय. वाईटचा मारा दिशाहीन गोलंदाजी आहे. खरं तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला बॉल. क्रिकेटमध्ये आणि म्हणलं जातं ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं चांगली पुस्तकं आधी वाचावी लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये चांगले बॉल आणि खराब बॉल आधी वाचावे लागतात आणि मग सोडून द्यावे लागतात. इथे खराब बॉलला सोडून दिले, खराब बॉलला अगदी पाठवलंय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे इथे व्हाईट बॉल मिळाला. आपण त्याची एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता. नौशादच्या बॉलिंगचा विचार केला तर वापर नॅचरल अँगल मिळतोय, कारण लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. राईट हँडेड गोलंदाजासाठी तर दुखे ठरणारी गोलंदाजी नौशाद शेखची आतापर्यंत पाहायला मिळाली. एक बॉल वगळता आतापर्यंत गोलंदाजीचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. बॅट आणि बॉलचे संपर्क झालेले नाही आहेत. पुन्हा एकदा बॉल मिस टाइम फटका आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल तिथे खरं तर कॉमेडी व्यक्तिमत्व बुगी आहे. बुगी आणि बुगीने इथे बॉल पकडला. अगदी पाहिलं गेलं तर सिंगल मिळते. सिंगल नंतर धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल. तो म्हणजे टोटल धाबा आहे त्या म्हणजे 30 धाबा. खूप चांगली गोलंदाजी. 2 षटकामध्ये 28 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त 2 धाबा. चिंगूस गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. कमी दाबा खर्च करणारं षटक पाहायला मिळालं नौशाद शेखच्या माध्यमातून. शेवटच्या 2 बॉल आहेत अजूनही या षटकामधील. यॉर्कर टाकलाय, खोलात टाकलाय. वाईड यॉर्करचा मारा. अतिशय चांगला बॉल. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित बॉल म्हणून या बॉलकडे पाहिलं जातं. अस्त्र शस्त्राने ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये वापरला नाही. ते जर पाहिलं तर आपण सिंगल मिळाले. सिंगल नंतर आता स्ट्राईक रोटेट असेल आणि एका धावेने धावफलक. थेंबे तळे साचे. त्या पद्धतीने अगदी एक पाऊल पुढे एक स्टेप पुढे धावफलक जाऊन पोहोचतोय. 31 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल आहे. पुन्हा एकदा खोलात टाकलाय. स्लोवरचा प्रयत्न केला. लोअर फुल टॉस बॉल. त्यालाही ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 31 धावा. तर पप्पू 11 दंगा संघासाठी आनंद देणारे षटक. पप्पू 11 संघासाठी मॅच मध्ये घेऊन येणारे षटक. पप्पू 11 संघासाठी खरं तर कमी धाबांचं टार्गेट मिळण्यासाठी एक महत्वाचं षटक कोणत्या तरी गोलंदाजाला टाकावं लागणार होतं. यामध्ये मुसा शेख याच्या माध्यमातून एक चांगला पर्याय काढला गेला होता नौशाद शेखच्या माध्यमातून. आणि नौशाद शेखवरती जी जबाबदारी दिली होती ना कॅप्टनच्या माध्यमातून, ती जबाबदारी नौशाद शेखने इथे पार पाडली आहे. खूप चांगली जबाबदारी पार पाडली आहे. जबाबदारीचा खेळ त्याने दाखवला. म्हणून म्हणलं जातं ना, आयुष्यात स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. संधी मिळते आणि संधी जेव्हा मिळते ना तेव्हा तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं. संधी मिळाल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करतात तेव्हा तुम्हाला खरं तर मांडलं जाताना आता तेच पाहायला मिळालं. पण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती शहापूर एक्सप्रेस पब्लिक किंग पुरंदर बैलाचे मालक साजिद शेख आपल्याला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. बैलगाडी क्षेत्राचा भरपूर साजिद शेख गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल साजिद शेख गोलंदाजी मार्क वरती आपल्या आहेत. राईट राऊंड विकेटने. पहिल्याच बॉल वरती जाळ टाकलाय. खेळाडू अडकलाय. फलंदाज सेट बॅटर बाद झालाय आणि आदित्यच्या रूपाने धक्का क्रमांक 2 बसलाय. तो म्हणजे ह्यू संघाला 31 या धावसंख्येवरती. येस, नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम असेल नेरोली संघ, विपक्ष मॅच असेल दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघ. कॅप्टन या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. बैलगाडी क्षेत्र आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांना माहिती आहे एखादा घरामध्ये मार्का बैल असला त्याला व्यसन टाकले की तो मारायचा बंद होतो. हे खरं साजिद शेखला चांगला माहिती आहे आणि त्याला माहिती होतं इन्फॉर्म बॅटरला एखादा चांगला बॉल टाकला, चांगला बॉल डिलिव्हर केला तर तो बॅटर सुद्धा थांबू शकतो आणि थांबवलं गेला. इथे विकेट मिळाली. पहिल्या बॉलवरती आदित्य बाद झाला. सेट बॅटर बाद झाला. आता नवीन बॅटरवरती दबाव असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. इम्प्रोव्हाइज करायचं होतं बॅटरला. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल पडल्यानंतर भरपूर वेगाने आपण पाहिलं तर यष्टीरक्षक सूरज विषय यांच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. बिहाइंड द विकेट या सूरज विषय मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण सूत्र मॅच हातामध्ये घेत असताना पाहायला मिळतात. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीपला आहेत मुसा शेख. कोणतीही चूक करणार नाहीयेत. सिंगल बेल आणि सिंगल नंतर आपण पाहिलं गेलं तर धावफलक पुढे टोटल 32 धाबा.
3 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिली 2 षटकं राहिली ती म्हणजे हिव संघाच्या बाजूने आणि शेवटची 2 षटकं आतापर्यंत जर पाहिले तर पप्पू इलेव्हन दसई संघाच्या बाजूने माप कुठेतरी झुकलंय पाहावं लागेल. तराजू ज्या पद्धतीने झुकतो ना, इथे समोरच्या बाजूला पुन्हा एकदा ट्राय करत असताना चांगला स्ट्रोक लॉंग आपला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करणार नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मला सिंगल डीपला प्रोटेक्शन. खेळाडूच्या बॅटिंगचा विचार केला, खेळाडूचा चांगला अभ्यास केला पप्पू इलेव्हन दसई संघाने. ज्या बाजूला बॅटर फलंदाजी करू शकतो त्या बाजूला क्षेत्ररक्षणाची सजावट आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धाबा आतापर्यंत मिळालेला नाही. बॅटरला इथे संधी दिलेली नाही, बॅटरला मोठा फटका खेळू दिलेला नाही गोलंदाजाने. हो लाजवाब स्ट्रोक आहे, लाजवाब पूलचा पॉवरफुल फटका. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. एकोणचाळीस झालेले आहेत, 39 झाले, 2 गडी बाद झाले. शेवटचा अंतिम बॉल आहे. साजिद शेखने 4 बॉल चांगला टाकला, 1 बॉल खराब टाकला आणि बॅटरने खरपूस समाचार घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावेने धावफलक 39 वरती पोहोचतोय. शेवटचा अंतिम बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. हाणामारीच्या तोडाफोडीच्या षटकातील हा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. साजिद बॉलच्या खाली पोहोचतायत. कॅच ड्रॉप झालाय. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? नाही होणार आणि 2 कंप्लीट होतात. त्यामुळे टोटल धावसंख्येचा विचार केला तर 41 झालेले आहेत. बनवायचे आहेत पप्पू इलेव्हन दसई संघाला 42 धाबा. सकाळच्या सत्रामध्ये 38 धाबा पण डिपेंड होताना पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जवळपास 28 धाबा डिपेंड होताना पाहिले. त्यामुळे या मॅचच्या या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीवरती कधी कोणाच्या बाजूने सामना झुकेल हे सांगता येत नाहीये. ही खेळपट्टी या मैदानावरती कमी आहे किंवा जास्त आहे हेही सांगता येत नाहीये, कारण हा खेळपट्टीने दोन्ही संघांसाठी फलदायक राहिली आहे, पोषक राहिली आहे खेळपट्टी. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया. एका बाजूला नेरोली संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला दिव्या स्पोर्ट्स चेरपोली. नेरोली संघाचे कॅप्टन्स या लगेच चेरपोली संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. जर नेरोली संघाचा कॅप्टन्स उपस्थित नसेल तर चेरपोली संघाला आपण चला नवीन बॉल प्लीज. समीर विकंडे संपूर्ण सामन्याचे सूत्र हातामध्ये घेत आहेत, आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. कालच्या दिवसामध्ये आज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इलेक्शन पाहायला मिळाले आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळतील. या स्पर्धेचे प्रायोजक आयोजक सर्व काही समीर विकंडे, कैलास गायकवाड, संपूर्ण शेवटी आठवण ग्रुप, कानविद टीम. टॉस करूयात. एका बाजूला टीम असेल चेरपोली संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ती म्हणजेच नेरोली संघ. युवराज वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणार हे व्यक्तिमत्व. कॅमेऱ्याकडे पहा युवराज दादा, कॅमेऱ्याकडे पहा. यस, प्रेक्षकांपर्यंत पोहोचू द्यात. कोणत्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. नेरोली संघ आणि शेरपोली संघाच्या दरम्यानचा टॉस झाला आणि टॉसचा निर्णय पण नेरोली संघाने जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केला प्रथमतः शेरपोली संघाला बॅटिंगसाठी. चला मॅच इन ऍक्शन पाहतोय जिथे 42 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पप्पू इलेव्हन दसई टीमच्या माध्यमातून कोण येणार भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स मधला कोणता ऑप्शन्स या मॅच मध्ये वापरला जातोय? भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. या ऑप्शन्स मधील कोणता ऑप्शन्स या संघामध्ये वापरला जातोय? मधल्या क्रमांकावरती अख्तर शेख नाहीये, त्यामुळे आज मधल्या क्रमांकावरती कोण खेळणार? टार्गेट सेट करणाऱ्या मॅच मध्ये कोण खेळणार? कारण मॅच फिनिशर खेळाडू आज संघामध्ये नाहीये. फैजल शेख वरती आज जबाबदारी असेल. मॅच फिनिशरचा रोल आज शहबाग शेख नाहीये, त्यामुळे या खेळाडू नसल्यामुळे नवीन खेळाडूवरती आज मॅच फिनिशरची रोल जबाबदारी असणार आहे. आघाडीची बॅटर, आघाडीची सलामीची जोडी कोण पाहायला मिळणार पप्पू इलेव्हन दसई संघाच्या बाजूने आपण पाहूया. इम्रान शेख, सूरज शेख की मुसा शेख, हे तिघांमधील आता कोण 2 ऑप्शन्स वापरले जातात आपण नक्कीच पाहूया. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड राईट हँडेड जोडी पाहायला मिळते आणि यस लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड जोडी. यस 12 खेळाडू, यस 12 खेळाडू नाही, त्यामुळे 2 धाबांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. यस फिल्डिंग करणाऱ्या टीमला जर आपला 12 खेळाडू नसेल तर 2 धाबांची पेनल्टी आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. सुरुवातीलाच आपण जर तुमचा 12 खेळाडू नसेल तर 2 धाबाची पेनल्टी ऍड करून आपण धावफलक सुरू करणार आहोत. म्हणजे कोणताही खर्च न करता 2 धाबा अकाउंट मध्ये जमा होताना पाहायला मिळतील पप्पू इलेव्हन दसई संघासाठी. म्हणजे
डायरेक्ट 2 धाबांची पेनल्टी. यस, 2 धाबा आपण पेनल्टी चार्ज करत आहोत. जर तुमचा 12वा खेळाडू नसेल तर, जर 12वा खेळाडू असेल तर कोणतीही पेनल्टी दिली जाणार नाहीये. स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपण अनाउन्समेंट केलेली आहे. सर्व काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत अर्जिकांच्या माध्यमातून. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला मॅच सुरू करायला लगेच विनंती असेल प्लीज. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन नेरोली संघ असेल. दुसऱ्या बाजूला इन ऍक्शन चेरपुली संघ. दिव्या स्पोर्ट्स चेरपुली हा संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती ह्यूज टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पाहायला मिळेल. आदित्य पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 42 धाबांचा पाठलाग करायचा आहे. येस, पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागेल पप्पू 11 दसई संघाला. 43 धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. सलामीची आघाडीची जोडी शहापूर तालुक्यातील ओपन क्रिकेट मधील 2 नामवंत दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला उजव्या हाताचा खेळाडू मुसा शेख सूरज विषय आणि डावकुर हाताचा खेळाडू मुसा शेख नॉन स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल, पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न केलाय. पंचाकडे लाऊड अफील, लाऊड अफील, लाऊड अफील आणि लाऊड अफील. इथे पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. पंचावरती दबाव तंत्र वापरलं गेलंय. पंचावरती प्रेशर टाकण्याचं काम केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. पंचांनी तर दबाव तंत्राला नाकारलंय. पंचांनी दबाव तंत्रावरती कोणताही आक्षेप घेतलेला नाही आणि पंचांचा इशारा आला नॉट आउट. त्यामुळे इथे पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट. आदित्यने चांगला मारा केलाय. चॉपचा प्रयत्न केला होता बॅटर सूरजच्या माध्यमातून. खोलात टाकलाय. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला ड्राईव्हचा फटका सूरज विषयच्या माध्यमातून. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतलं गेलं होतं. अलॉंग द कार्पेटच्या सह्यानं गॅपचं निवडायचा होता पण अगदी पाहायला गेलं तर शॉट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. फुटॉस आहे पुन्हा एकदा. टायमिंग नाहीये. टायमिंग खराब आहे. टायमिंग खराब आहे. क्रिकेटमध्ये टायमिंग महत्वाचा आहे. मग संसारामध्ये ती आणि क्रिकेटमध्ये टी महत्वाचा आहे. टेम्परामेंट, टॅलेंट, टेक्निक आणि टायमिंग या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. सूरज विषयकडे जर आपण पाहिलं तर टायमिंग आहे. सूरज विषयकडे टेम्परामेंट आहे. सूरज विषयकडे आता पाहिलं गेलं तर टेक्निक सुद्धा आहे. या सर्व गोष्टींचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण 3 बॉल मध्ये आतापर्यंत पाहिलं तर एकही धावफलकावरती नाहीये. पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड फील केली आहे. पंच इथे कळवतायत इट्स व्हाईट बॉल. अबांतरचा मारा मैदानाच्या आतमध्ये. बॉलला बॉडी पासून बाहेर टाकलाय. बॉलला वाईड लाईनच्या पासून दूर ठेवलाय. पंचांनी ओळखलंय. पंचांनी आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये धाबांचा अकाउंट ओपन झालाय. धाबांचा श्री गणेश झालाय. धाबांचा श्री गणेश झालेला आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 3 बॉल आणि 1 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून ही 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. ओव्हर दी हेड, ओव्हर दी हेड. 30 सर्कलच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून हा फटका आपण पाहिला तर समोरच्या बाजूला अर्थातच लॉंग ऑफ मध्ये आणि तिथे धाव मिळाली फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल नंतर 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. ज्या पद्धतीची सुरुवात आपण ह्यू संघाची पाहिली त्याच पद्धतीची सुरुवात आता पप्पू 11 दसई संघाची पाहायला मिळते. कंपॅरिझन केला
ह्या ठिकाणी जर आपण कंपॅरिझन केलं तर दोन्ही संघ त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांच्याही 4 बॉलमध्ये 2 धावा आणि पप्पू इलेव्हन दसई संघाच्याही 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. समोर आता डावखुऱ्याचा एक घातक बॅटर मुसा शेख. हेलिकॉप्टर अलंग द कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक डीपला लॉंगॉनला आहेत. सिंगल मेल आणि सिंगल नंतर आपण पाहूयात धावफलकावरती बदल होतोय. धावफलकावरती बदल होतोय या मॅच मध्ये. आता हातामध्ये कॅल्क्युलेटर आणि डोक्यावरती बर्फ दोन्ही खेळाडूंनी पहिल्या षटकामध्ये ठेवलाय. संयम दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलाय. नेहमी म्हणलं जातं संयम इज पेशन्स इज द की ऑफ एलिमेंट ऑफ सक्सेस. या यशाचा कानमंत्र आहे, तो यशाचा कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला. फुल टोल वसूल केला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये सूरज विषयच्या बॅट मधून हा फुल टोल वसूल करणारा षटकार. थँक्यू डीजे. इथे सूरज विषय सोडणार नाहीये फुल टॉस बॉलला त्याच्याकडे उत्तर आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त षटकार. इथे फुल टॉस बॉलचा खरपूस समाचार घेतलाय. टोटल धावसंख्या 9 अशी धावफलकावरती आहे. टीम ऑर्डर घेऊ नका, टीम मीटिंग करू नका प्लीज. टायमर ऑन आहे त्यामुळे त्याच्याकडेही लक्ष असू द्यात, कारण प्रत्येकासाठी वेळ महत्वाची आहे. मग या जगामध्ये कोणताही व्यक्ती असू द्यात, सर्वसामान्यापासून श्रीमंतामध्ये श्रीमंत मानव असू द्यात, तो अदानी असू द्या, अंबानी असू द्या, किंवा या जगातील सर्वाधिक गरीब माणूस असू द्यात, त्या सर्वांसाठी 24 तासांचा वेळ आहे. त्यामुळे इथे वेळेला खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे आणि आता समोर डावखुर हाताचा बॅटर मुसा शेख, ज्याने 1 बॉल 1 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनवली आहे, तो आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. मुसा शेखला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. या पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली, टेम्परामेंट दाखवला. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टेम्परामेंट दाखवणार, संयम दाखवणार की पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करणार. त्याच्याकडे 2 पर्याय आहेत, आक्रमण आणि या आक्रमण वापरणं जाणार की मैदानाच्या आतमध्ये संयम वापरला जाणार पाहिजे. कारण मुसा शेखला ओळखलं जातं या शहापूर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आक्रमणासाठी. या आक्रमणाचा पुन्हा एकदा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? 9 अशी धावसंख्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती ही टीमच्या माध्यमातून गोलंदाज पाहायला मिळेल, तो म्हणजेच ओमकारच्या खांद्यावरती जबाबदारी दिली कॅप्टनच्या माध्यमातून या मॅच मध्ये. ओमकार कशी गोलंदाजी करतो या मॅच मध्ये पाहायचा. ओमकार वरती खूप मोठी जबाबदारी असेल, कारण समोर डावखुरी हाताचा बॅटर आहे. 9 अशी धावसंख्या झाली आहे, बनवायच्या आहेत अजूनही 18 बॉलमध्ये 34 धावा. 18 बॉलमध्ये 34 धावा. दोन्ही संघांच्या अजूनही जिंकण्याची संधी आहे. दोन्ही संघ कसा खेळ करतात पाहायचा. तिन्ही डिपार्टमेंट महत्वाचे आहेत आणि तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागणार. बॅटिंग मध्ये चांगला खेळ झाला, बॉलिंग मध्ये चांगला खेळ करावा लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पिक केलाय, बॉलला फेकून दिलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. प्रेझेन्स ऑफ माइंड मुसा शेख यांचं करतं खूप चांगलं होतं. समोर कमी गतीने टाकलेला बॉल सरळ हाताने म्हणजेच मुसा शेखचा विचार केला तर ऑनसाइड मध्ये जास्तीचे फटके आपल्याला पाहायला मिळतात, पण यावेळी ते क्षेत्र न निवडता अगदी समोरच्या बाजूला मेरिटवरचं क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती आहेत. एका बॉलचा खेळ समाप्त झाला. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झाला. आता क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर सारे बदल करावे लागलेत. अगदी ऑन साइडला आता 3 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साइडला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, ते म्हणजे टोटल 2 क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंगऑफ आहे, लॉंगॉन आहे, त्यानंतर डिपेंड विकेट आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. पहिल्या चौकारानंतर दबाव तंत्र वापरलं गेलं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून मुसा शेख वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅपमध्ये पुन्हा एकदा बॉल निघालाय भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षकांनी बॉल मध्ये पाठलाग चालू आहे. पहिली धाव वेगाने घेतली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली कॉलिंग पाहायला मिळाली, अतिशय चांगली बॉन्डिंग सूरज शेख आणि मुसा शेख मध्ये पाहायला मिळते. कारण ही आघाडीची सूरज विषय आणि मुसा शेख मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून.
फुल टॉस मुसा शेख हा बॉल सोडणार नाहीये. दाखवून देतो या मैदानाचा मी आहे बॉस, आणि बॉसने मारलाय मैदानाच्या आतमध्ये खणखणीत षटकार. माध्यमातून हा शहापूर ओपन क्रिकेटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. या बॉलला तुम्ही फुलटॉस बॉल टाकाल या खेळाडूला तर या खेळाडूकडे एकच उत्तर असेल ते म्हणजे षटकार. तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 21 धाबा. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, खरा बॉलचा मारा पंचांनी कळवला. बीमर प्लस टोटल 4 धाबा, नशिबाचा 4. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचतोय. 5 धाबा मिळत आहेत आणि टोटल 26 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 धाबा. खराब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धाबा खर्च केल्या. आतापर्यंत या गोलंदाजाने तब्बल 17 धाबा खर्च केल्यात. वेग दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये संघाची अडचण वाढली. आता पुन्हा फुल टॉस, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीपला, काव कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मेल आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट. खरं तर खूप चांगला खेळ पप्पू 11 टीमच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मला 27 झालेत. अजूनही 16 बनवायचे सामना जिंकण्यासाठी. मॅच अजूनही पाहिलं गेलं तर 14 बॉल आणि 16 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 7च्या गतीने अजूनही धाबा बनवायच्या आहेत. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत आलोय, जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड आणि जेव्हा जेव्हा राईट हँडेड जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ना, तेव्हा तेव्हा आपण पाहिलं तर धाबा बनवण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड जोडी पाहायला मिळते. येस, 42चं टार्गेट आहे, त्यामुळे 15 धाबांची अजूनही गरज आहे. 15 धाबांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. टीम दसई संघाला बॉल बाकी आहेत 14 बॉल, 15 धाबांची गरज. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल पाहिलं तर योग्य टप्पावरती पाहायला मिळाला. टप्पा चांगला पाहायला मिळतोय. बॅटरला विचारात टाकलं पुन्हा एकदा. बॅटर अशाभूत नजरेने पाहतायत. बॅटर विचार करतायत की बॉल कुठे आला, कुठे गेला समजलेला नाहीये. बाहेर निघाला पडल्यानंतर आणि त्यानंतर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सोशल डिस्टन्स मेंटेन झाला आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल दबाव आता वाढत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमकडे पाहायला मिळतोय. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. 13 बॉल आणि 15 धाबांची गरज. खरा बॉल, बीमर बॉलचा मारा केला. मुसा शेख इंटरेस्टेड आहेत, सूरज इंटरेस्टेड नाही. या नो बॉलचा कॉल. कदाचित हा गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकेल की नाहीये पाहूयात. दुसरा बीमर बॉल वापरला गेला मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे कदाचित हा गोलंदाज गोलंदाजी करू शकेल का नाही करू शकणार. त्यामुळे आता नवीन गोलंदाज वापरावा लागेल. खूप महागडी गोलंदाजी, खूप खराब गोलंदाजी म्हणावं लागेल टीम ओमसाई शिवसंघासाठी. ओमकारच्या माध्यमातून तब्बल आतापर्यंत धाबांचा विचार केला तर धाबा खर्च केलेला आहे त्या षटकामध्ये 19 धाबा. 28 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. आणि फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल तर मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटच्या बॉलवरती काय होणार. सूरज शेखकडे बोनस बॉल आहे. सूरज शेखकडे लायसन आहे, तर लायसनचा वापर. सूरज विषयकडे लायसन आहे, तर सूरज विषय लायसनचा कसा वापर मैदानाच्या आतमध्ये करतो पाहायचा. 7 बॉल 7 वरती सूरज बॅटिंग करतोय. 28 धावा झालेल्या आहेत. फ्री हिटचा बॉल आहे. समोर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. मुसा इंटरेस्टेड नाहीयेत आणि अगदी पाहिलं गेलं तर इथे धावफलकावरती धाब असेल कोणती मिळणार नाहीये. 2 षटकांचा तब्बल खेळ समाप्त झाला. 28 धाबा झालेल्या आहेत आणि अजूनही बनवायच्या आहेत 12 बॉल आणि 13 धाबांची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. नेरुली विपक्ष चेरपूल या 2 संघाच्या दरम्यानची नेक्स्ट मॅच असेल. अगदी टॉस आपण पाहिलं तर नेरवली संघाने जिंकलाय. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला आणि चिरपोली संघाला आमंत्रित केलाय प्रथमतः बॅटिंगसाठी. 12 बॉल 13 धाबांची गरज. पहिल्या 2 षटकामध्ये विचार केला, दोन्ही संघांची कंपॅरिझन केलं तर त्यांच्याही 28 होत्या, यांच्याही 28 होत्या. शेवटच्या 2 षटकामध्ये खरं तर कमबॅक करणारी गोलंदाजी पप्पू 11 संघाने केली आणि अगदी मॅच मध्ये कमबॅक केला. आता बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा संधी आहे, ती म्हणजे गोलंदाजी करणारी ओमसाई हिव संघाला. 12 बॉल 13 धाबा डिपेंड करायच्या. 12 बॉल 14 बनवायचे आहेत. 12 बॉल 14 बनवायचे आहेत आणि 12 बॉल 14 मध्ये
डिपेंड कशा केल्या जातील आपल्याला पाहायचं आहे. समोर लेफ्ट हँडेड बॅटर आणि गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज वैभव. वैभव प्राप्त केलं जाईल का, वलय प्राप्त केलं जाईल का गोलंदाजीच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायचं आहे. समोर सेट बॅटर आहे जो 6 बॉल 14 वरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 8 बॉल 7 धाबांवरती सूरज विषय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्क वरती. आकुटप्पाचा बॉल शॉर्ट टर्म पूल समोरच्या बाजूला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल वरती केलाय मोठा हल्ला. बॉलने गाठला लांबचा पल्ला. षटकार. सुरुवातीला वाटलं होतं सामना अगदी चांगला होईल, चांगली लढत पाहायला मिळेल. आता इथे एक हाती मॅच होईल की काय असे चित्र पाहायला मिळतात. 11 बॉल 8 धाबांची गरज, 14 धाबांची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय. होईल का सक्सेसफुल पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. उंची मिळाली आहे कमी, डिस्टन्स मिळाले कमी, मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटची हमी. फलंदाज मुसा शेख बाद. मैदानाच्या आतमध्ये एक जुना खेळाडू, एक ओल्ड इज गोल्ड, तर पप्पू 11 दसई संघाचा एक जुना क्रिकेटर ज्याने भरपूर साऱ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत बॅटिंगच्या माध्यमातून. इम्रान शेख महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज क्रिकेटचा आनंद घेत असताना दसई संघासाठी मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 8 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळते. विकेट मिळाली आहे. विकेट मिळाली. मुसा शेख बाद झाल्यानंतर दबाव आता पुन्हा एकदा पप्पू 11 संघाच्या बाजूने शिफ्ट झाला. पहिला बॉल इथे पाहिला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा आहे. पंच पुन्हा एकदा वळतायत, पंच पुन्हा एकदा कळतायत. पंच सांगतायत की बॉल दिशाहीन आहे, अवे फ्रॉम द बॉडी आहे, अवे फ्रॉम द वाईड लाईनच्या बाहेर आहे. त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा कळवला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर धाव मिळाली आहे ती म्हणजेच सिंगल आणि सिंगल नंतर पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल झाला. 10 बॉल आणि 7 धावांची गरज. सोपा पेपर आहे पप्पू 11 दसई संघासाठी. हाही बॉल चांगला आहे, हाही बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा पंच बळतायत. व्हाईट बॉलचा मारा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. हे बॉल तुम्ही टाकू शकणार नाहीये. ही संघ जर या पद्धतीने गोलंदाजी करेल तर तुम्ही वाचणार नाही आहात. तुम्ही वाचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करत आहात, पण बॉल थोडेसे आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, वाईड लाईनच्या खूपच बाहेर टाकल्या जातात. दिशाहीन बॉलचा मारा केला त्यामुळे पंच सातत्याने तुम्हाला दंडित करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 36 धाबा धावफलकावरती 1 गडी बाद. समोरच्या बाजूला हेलिकॉप्टर मारलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. कोणतीही चूक नाहीये. अंतर जास्त मिळालेलं नाहीये, इलिव्हेशन जास्त मिळालेलं नाहीये आणि सेफ हँडेड कॅच. फलंदाज इम्रान शेख गोल्डन डकचा शिकार. नवीन बॅटर पप्पू 11 दसई संघासाठी फैजल शेख मैदानाच्या आतमध्ये. खूप धोकादायक हा खेळाडू आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब किन्नौली प्रीमियर लीग मध्ये जिंकला. स्ट्रायकर एंडला फैजल शेख. 9 बॉल 6 धाबांची गरज. एक मोठा फटका सामना जिंकून देईल पप्पू 11 दसई संघासाठी. ड्राइव्ह केलाय गोलंदाजाने. काय बॉल अडवलाय. अप्रतिम बॉल. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं गेलं. गोलंदाजाने बॉल अप्रतिम अडवलेला आहे. अगदी पाहिलं गेलं तर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक फॉलोथ्रू मध्ये पाहिजे होते तिथे गोलंदाजाने चांगला बॉल अडवलाय आणि संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात. 8 बॉल आणि पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल झालाय. 6 धाबांची गरज. 6 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. सूरज विषयला स्ट्रायकर एंड आणला जाईल का फैजल शेखच्या माध्यमातून. हाही बॉल चांगला आहे, हाही बॉल चांगला आहे. अगदी पाहिलं गेलं तर आतमध्ये येणारा बॉल, आतमध्ये येणारा बॉल फैजल शेखला अगदी पुन्हा एकदा संकटात टाकणारा बॉल पाहायला मिळतोय. अगदी पाहिला 7 बॉल आणि 6 धाबांची गरज.
मॅच पुन्हा एकदा शिफ्ट झाली आहे. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. दोन्हीही संघ हार मानणार नाहीत मैदानाच्या आतमध्ये. ह्यू शिंगाने सुद्धा सामन्यामध्ये कमबॅक केला. अगदी 12 बॉल आणि बनवायच्या होत्या तब्बल 14 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सलगच्या 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवल्या. त्यानंतरचे सलगचे 2 बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये टाकलेत. 7 बॉल आणि 6 धाबांची गरज. को करंट व्ह्यूअर्स आता वाढताना पाहायला मिळतात. एक महत्वाच्या क्षणी निर्णायक क्षणी मॅच येऊन पोहोचली. पुन्हा एकदा बॉडी लाईन टाकलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फैसलने केलाय आणि इथे पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. 6 बॉल आणि 6चं पुन्हा एकदा समीकरण आलंय. देऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. डीजे मास्टर यांना संधी. ऐकूया सुमधुर संगीत. मॅच सुरू करा. टीम मॉडेल घेऊ नका प्लीज, विनंती असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला 6 बॉल 6 धाबांची गरज. सामना कोण जिंकणार? सामना कोण जिंकणार? नक्कीच दोन्ही संघांनी खरंतर मन जिंकली. दोन्ही संघांनी मन जिंकली. एका बाजूला एका बाजूला संघाचा सामना जिंकतो. दुसऱ्या वेळी आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सामना जिंकतो. दोन्ही संघांसाठी आता पारडे जर पाहिलं तर समान संधी आहे. दोन्ही संघ या मॅच मध्ये एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही संघांना जिंकण्याची संधी आहे. 6 बॉल आणि 6 धाबांची गरज. कोणता गोलंदाज ह्यू संघाच्या माध्यमातून वापरला जातोय? शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल जिथे 6 धाबांची गरज आहे. पण आघाडीचा बॅटर अर्थातच एक विश्वासू बॅटर, शहापूर तालुक्यातील कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहत आलो, अगदी आकड्यांचा तज्ञ म्हणून ज्या बॅटरकडे पाहिलं जातं, तो सूरज विषय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत पप्पू 11 दसई संघाचा पारडं तर जड पाहायला मिळेल. आणि जर सूरज विषय लवकरात लवकर बाद झाला तर ह्यू संघ या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. ह्यू संघाने जर सूरज विषयाची लवकर विकेट घेतली तर सामन्यामध्ये किशोरीकाव करताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आपण पाहूयात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे अबांतरिक धाव. इथे पाहिलं गेलं तर एकतर धाबांचा तुमच्याकडे पाहिलं गेलं तर बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी आहे. धाबा तुमच्याकडे बॅलन्स कमी आहेत आणि तुम्ही अशा धाबा खर्च करू शकणार नाहीयेत. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, धाबांचं क्रेडिट कार्ड नाहीये, धाबांचं क्रेडिट कार्ड नाहीये. इथे पाहिलं गेलं तर 6 बॉल आणि पुन्हा एकदा 5 धाबांची गरज. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बाची कट घेतली आहे. महत्वाची विकेट, महत्वाच्या क्षणी सूरज विषय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. दरम्यान आपण पाहतो अगदी कळमगाव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आदरणीय अप्पासाहेब भोईर साहेबांचं शुभागमन या मंचावरती झालं. आपल्या आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय योगेश गोदळे साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती झालं. आपलंही मनपूर्वक स्वागत. युवकांच्या पाठीमागे ठामपणे राहणारे ही दोन्ही व्यक्तिमत्व आज या मंचावरती उपास झालेत. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. हा क्रिकेटचा खेळ आहे. लहानापासून थोरापर्यंत सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ. 5 बॉल आणि 5 धाबांची गरज. नौशाद शेख बॅटिंग साठी आहे. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे नौशाद शेख. सिंगल डबल मॅच समाप्त केली जाणार की पुन्हा एकदा मोठ्या फटक्यावरती विश्वास दाखवला जाणार. 5 बॉल आणि 5 धाबांची गरज. सुरुवातीलाच आपण तुम्हाला सांगितलं सूरज विषय बाद झाला तर ह्यू संघ मॅच मध्ये शिरकाव करताना पाहायला मिळेल. आता सूरज विषय बाद झालाय म्हणजे ह्यू संघ थोडासा आपण पाहिला तर आता वरचढ, पण समोर फैजल शेख, नौशाद दोघांवरती जबाबदारी आहे या मॅचची सामना जिंकवण्यासाठी, सामना फिनिश करण्यासाठी. आज फिनिशरचा रोल कोण पार पाडणार? कारण अख्तर शेख शहापूर मधील एक फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज तो संघामध्ये नाहीये. आज संघामध्ये नसल्यामुळे आज नवीन खेळाडूवरती फिनिशरची भूमिका आहे. आज फिनिशरची भूमिका कोण पप्पू 11 संघासाठी पार पाडणार? पप्पू 11 संघासाठी आज फिनिशरचा रोल कोण मैदानाच्या आतमध्ये पार पाडणार आपल्याला पाहायचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो म्हणजेच अमोल. आता पहिला बॉल चांगला टाकलाय. 5 बॉल 5 धाबांची गरज. हो पुन्हा एकदा यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. फलंदाज क्लीन बोर्ड झालाय. नौशाद शेख तंबूच्या आश्रयाला.
सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. तुम्हाला किती बॉल खेळायला मिळाले यापेक्षा तुम्ही किती धावा केल्या महत्वाचा आहे. 4 बॉल आणि 5 धाबांची गरज. कमी धावसंख्या डिपेंड करता येतात. कालच्या संध्याकाळच्या सत्रापासून अक्षरशः या खेळपट्टीने रंग बदलला. या खेळपट्टीने गोलंदाजासाठी पोषक खेळपट्टी राहिली आहे, कारण धाबा चेस झालेल्या नाहीयेत. कालचा शेवटचा सामना त्यानंतर एकही सामना या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये या मैदानावरती चेस झालेला पाहिलेला नाहीये. 4 बॉल आणि 5 धाबांची गरज. समोर बॅटर अनिल, स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. क्षमता आहे, कॅलिबर आहे, अपेक्षा आहेत भरपूर साऱ्या या खेळाडूकडे. जबाबदारी दाखवावी लागेल या मॅच मध्ये. या मॅच मध्ये जबाबदारी दाखवावी लागेल. या आधी किती मॅच जिंकून गेला इथे महत्व नाहीये. ही मॅच पप्पू 11 संघासाठी जिंकून द्यायची असेल तर अनिलच्या खांद्यावरती जबाबदारी आणि अनिलला जबाबदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 4 बॉल आणि 5 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा चांगला बॉल पायावरती टाकलाय. पंचाकडे लाऊड अपील केली आहे लेग बिफोर विकेट साठी. पण या स्पर्धेचा नियम आहे लेग बिफोर विकेट साठी कोणताही फलंदाज बाद नसणार आहे. त्यामुळे अगदी पाहिलं गेलं तर सिंगलची धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. बनवायच्या आहेत अजूनही मॅच मध्ये अगदी 3 बॉल आणि 4 धाबांची गरज. फैजल शेख मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय आणि पराभवाच्या मध्ये जर कोड उभा असेल ना तर त्याचं नाव आहे फैजल शेख. पप्पू 11 संघासाठी कर्दन काळ बनणार की पप्पू 11 संघासाठी हिरो बनणार. पप्पू 11 संघाला विजयाचा हार गळ्यामध्ये घालणार की पप्पू 11 संघाला पराभवाची छाया पाहायला मिळणार. 3 बॉल आणि 4 धाबांची गरज. संपूर्ण आशा निराशा संपूर्ण आता जबाबदारी फैजल शेखच्या खांद्यावरती आहे. व्हॉट अ मॅच. पैसा बसून सामना झाला. 3 बॉल आणि 4 धाबांची गरज. ओम साई हिंद संघाने काय गोलंदाजी केली आहे. सामना अक्षरशः आपल्या बाजूने झुकवलाय. फैजल शेखच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. स्ट्रायकर एंडला फैजल शेख आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पाहायला मिळत होतं म्हणजेच अमोल. फुल टॉस बॉल आहे. समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. सामना फिनिश केलाय. सामना आणि या पप्पू 11 दसई संघाचा फिनिशर ठरलाय फैजल शेख. षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फैजल शेख. आपल्याला विनंती असेल आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी यायचं आहे. फैजल शेखला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून एक ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच साठी ती आपल्याला दिली जाते व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती पाहतो कळमगाव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय अप्पासाहेब भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत आपण योगेशजी गोधडे साहेबांना या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या पाहुण्यांचा सुद्धा डोळ्यांचं पारणं फिटणार आहे, कारण सामना जर आपण पाहिलं तर अक्षरशः शेवटच्या बॉल पर्यंत रंगला. सुरस पाहायला मिळाले आणि चुरशीच्या मॅच मध्ये पप्पू 11 दसई संघाने बाजी मारली आहे. पप्पू 11 संघाने बाजी मारली आहे. सामना कसा जिंकला याला महत्व नाहीये, सामना जिंकला या गोष्टीला महत्व आहे क्रिकेटमध्ये. आणि फैजल शेख बैलगाडीमध्ये हिंद केसरी ड्रायव्हर, त्यानंतर बैलगाडा मालक, त्यानंतर जर आपण पाहिलं तर ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ क्रिकेटर, सर्व काही गोष्टी, कबड्डी खेळाडू, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स, उत्कृष्ट ऑलराऊंडर एक पर्सनॅलिटी आपण फैजल शेख. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनंती असेल
कळमगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आदरणीय अप्पासाहेब भोई साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातो या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब. फैजल शेख, गुड बॅटिंग, गुड बॉलिंग, कॉंग्रॅच्युलेशन्स. अप्पासाहेब भोई साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातो इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब. एक ट्रॉफीज दिली जाते. स्क्रीनवरती पाहू शकता मर्दबाचा किताब दिला जातोय स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक 2026 मॅच क्रमांक 2 चा आपण पाहतोय सामनावीर किताबाचा मानकरी. चला मॅच क्रमांक 3 आपण थोड्यासा यामध्ये सुरू करूयात. एका बाजूला टीम आहे दिव्या स्पोर्ट्स शेरपोली संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये नेरोली संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा 12th मॅन प्लीज या. आपण शेरपोली संघाच्या 12th मॅन आपण पाहतोय. नेरुल संघाचा अजूनही 12 खेळाडू नाहीये. स्पर्धेच्या सुरुवातीला पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर जर आपला खेळाडू स्क्रीनवरती आपण पाहू शकता अप्पासाहेब भोईर साहेब आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. स्पर्धेचा आनंद घेत असताना भरपूर साऱ्या चर्चा चालू आहेत. स्पर्धा कशी घ्यायची, स्पर्धा पुन्हा एकदा आणायची, स्पर्धेमध्ये अजून काही करायचं, या सर्व काही गोष्टींची चर्चा आपण स्क्रीनवरती योगजित गोदडे साहेब आणि अप्पासाहेब भोईर साहेबांच्या दरम्यान आपण स्क्रीनवरती पाहतो. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. युवकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारं व्यक्तिमत्व, आयोजकांच्या पाठीमागे अगदी पाठीचा कणा आणि हुकमाचा एक्का बनून उभा राहणारं व्यक्तिमत्व आहे. विद्यमान ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत. समाजकार्याबरोबर राजकारण आणि राजकारणाबरोबर या खेळाची आवड असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय अप्पासाहेब भोईर साहेब आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. चला मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू करूयात. एका बाजूला शेरपोली संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो म्हणजेच नेरोली संघ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करायला लगेच ऑफिशियल पंच आपण सामना लगेच सुरू करणार आहोत. चला एक्स्ट्रा वेळ घ्यायचा नाहीये. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिला सामना जिंकला होता तो म्हणजेच कासगाव संघाने सामना जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये पप्पू 11 दसई संघाने सामना जिंकला. तिसऱ्या मॅच मध्ये कोण जिंकणार, चेरपोली संघ जिंकणार की नेरोली संघ जिंकणार, आपण सामना पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपण पाहिलं तर चेरपोली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. सलामीची जोडी आहे. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल बॅटर संदेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राहुल. ही सलामीची जोडी चेरपोली टीम साठी आता बिलॉंग करत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नेरोली टीम साठी पहिला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला आदित्य गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक इम्पॉर्टंट षटक आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक मॅच डू ऑर डाय आहे. प्रत्येक मॅचची व्हॅल्यू खूप मोठी आहे, कारण ही स्पर्धा खेळत असताना एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. अजित गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या षटकामध्ये. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये करावं लागणार आहे. संदेश स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती मॅन्डेटरी पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये अजित गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. आयुष्य असो अथवा क्रिकेट, प्रत्येकाला शून्यातून सुरुवात करावी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात होतीये. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम कशी बॅटिंग करते. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे सोडून देण्याचा प्रयत्न केला. वेट अँड वॉच शेवटच्या क्षणी बॅट आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पाहिलं तर बॅट थोडीशी थांबवली. त्यानंतर थोडंसं बॉल पाहिलं की आबाकाच्या बाहेरचा बॉल आहे, अगदी एक लिमिट लाईनच्या बाहेरचा बॉल आहे. त्यानंतर बॅटरला माहिती होतं संदेशला की इथे धाव मिळणार आहे, त्यामुळे धाव मिळाली आहे. वाईट बॉलचा आपण मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राहुलला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. लॉफ केलाय, फटका फसलाय, एके बॉलच्या खाली आहेत. चूक केली जाणार नाहीये. इथे मिळतीये क्षेत्ररक्षकाची गोलंदाजाला साथ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला बाद. फलंदाज बॅक टू डग आउट. शून्यावरती पहिला धक्का बसलाय टीम आपण पाहिलं चेरपोली संघाला. सांगितलं धाव संख्या 1.
एक धावसंख्या आपण पाहतोय एक आणि वैयक्तिक 0 धावसंख्येवरती बॅटर राहुल बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जयेश पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जयेश पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला जयेश, नॉन स्ट्रायकर एंडला संदेश. पुन्हा चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. रिकाम्या जागा भरला गेल्यात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळतील 4. येईल चौकार. यस इथे चौकार मारला. 4 धावा मिळालेल्या आहेत आणि 4 धाबांनी धाव फलक टोटल पोहोचला तो म्हणजे 5 धाबांवरती. तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉल वरती आपण पाहिलं तर पहिला वाईट बॉल, दुसरा बॉल आपण पाहिलं तर विकेट. आणखी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंच वळतायत, पंच कळवतायत. व्हाईट बॉलचा इशारा आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच काय इशारा आमच्याकडे पोहोचवतायत. थर्ड अंपायर्स असेल की नाही पाहूयात. एकदा नक्की चर्चा होऊ द्यात. यस कोणताही रिव्ह्यू नसेल त्यामुळे कदाचित दोन्ही टीमला नियम आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. जर तो रिव्ह्यू तुमचा क्लिअर झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळेल, अन्यथा पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. एकाच सामन्यामध्ये एकच रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहे. 6 धावा झालेत. ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीपला सिंगल बेल आणि सिंगल नंतर धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 7 अशी धावसंख्या धावफलकावरती. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. एक गडी बाद झालाय. जेएसचा विचार केला तर एक चौकार जरूर मारलाय. 2 बॉल 5 वरती तो बॅटिंग करतोय आणि आता नॉन स्ट्रायकर एंडचा संदेश आता स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. जास्त धाबा आतापर्यंत आलेल्या नाहीयेत. 7 धाबा आलेत म्हणजे सुरुवात संयमाने झाली आहे, सुरुवात शांत झाली आहे, सुरुवात टेम्परामेंट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला स्ट्रोक 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट लॉंग ऑनला 30 सर्कलच्या आतमध्ये कोणती चूक नाहीये. त्यानंतर आपण खेळाडूने चांगलं कॉलिंग दिलंय. कोणती धाव नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. हो बाउन्सर बॉलचा मारा. पंचांकडे लाऊड अपील. पंचांचं बोट आलंय आकाशाकडे. फलंदाज बाद झालाय. आणखीन एका विकेटचं पतन. संदेश बॅक टू डग आउट. आणखी एका विकेटचं पतन झालंय. संदेशच्या माध्यमातून धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला. बॅटिंग करणारी टीम अर्थातच चिरपोली टीमला दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. 7 वरती दुसरी विकेट गेली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामधील पॉवर प्लेच्या षटकामधील. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड स्ट्रोक. सेन्सिबल क्रिकेट संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती होती. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद झालेत. 8 धावा धावफलकावरती. ऐकूयात सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून.
धन्यवाद धन्यवाद डीजे. आणखीन एक चौकार आला या 4 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. बॅटर अगदी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. 2 विकेट आलेल्या आहेत. 2 विकेट नंतर आपण पाहिलं तर सामना पुन्हा समोरच्या बाजूला लॉफ्ट करत असताना लॉंग ऑफला सिंगल हँडेड फिल्डिंग समोरच्या बाजूला दुसऱ्या धाब्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट झालेत आणि 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच टोटल 15 धावा. 15 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 बॉल 11 वरती जयेश बॅटिंग करतोय. 3 बॉल 2 वरती भरत बॅटिंग करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हाही बॉल वेगवान आहे. हाही बॉल शरीरापासून दूर आहे. अतिशय चांगली बॉलिंग म्हणावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, शरीरापासून दूर वरती टाकलेला बॉल अगदी बॅटरला इथे पाहिलं गेलं तर विचारात टाकलंय. पुन्हा एकदा बॅटरला उभा केलं. पुन्हा एकदा बॅटरला जकडून ठेवलंय, बांधून ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅटची कड घेतली आहे. बॉल पाठीमागे निघालाय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी केली आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. आयुष्य असो अथवा बँक बॅलन्स अथवा क्रिकेट, बॅकअप महत्वाचा आहे आणि बॅकअप जर नसेल तर तुम्हाला स्पर्धेतून पॅकअप करावा लागू शकतो. स्पर्धेचा निरोप घ्यावा लागू शकतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झालेला आहे तर म्हणजे 16 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 8-8 च्या गतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 12 बॉलचा उर्वरित खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. नवीन गोलंदाज क्रमांक 3 निखिल गोलंदाजी मार्क वरती निरोली टीम साठी. पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज 3रं षटक सांगी कोटातील निखिलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आहे कॅप्टनच्या माध्यमातून. 16 झालेले आहेत. 2 गडी बाद झालेत. 12 बॉलचा अजूनही उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि समोर बॅटिंगचा विचार केला तर दोन्ही बॅटर पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. भागीदारी महत्वाची आहे. मग ती संसारातली असो, क्रिकेट मधली असो किंवा बिझनेस मधली असो, इथं भागीदारी झाली आहे. तर भागीदारी बनत असताना पाहायला मिळेल. इथे भागीदारीला ब्रेक लावावा लागेल. भागीदारी तोडावी लागेल. पार्टनरशिप तोडावी लागेल या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमने जर भागीदारी नाही तोडली तर या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवल्या जातील. धाबा जर बनवल्या तर धाबा धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा वेगाने धाबा धावफलकावरती बनत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. खराब मारा आपण पाहतोय. पुन्हा आपण पाहिल्यात धाबा आल्यात किती पाहूयात. टोटल वाईड त्यानंतर टोटल 2 म्हणजे 3 मिळतील. इथे 3 नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 19 धाबा. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट कमी आणि फुटबॉल जास्त पाहायला मिळाला. अगदी पायाला लागलेला बॉल बाउंड्री लाईनच्या लगत जो खेळाडू करता डीप स्क्वेअर होता त्या खेळाडूपर्यंत बॉल पोहोचला. तत्पूर्वी खेळाडूंनी 2 धावा धावून मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि 19 नंतर जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही आपण मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना आपण पाहतो. पहिला बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज निखिल. हाही बॉल लाफ केलाय. नो मॅच लँड मध्ये बॉल आला की खेळाडू पोहोचेल बॉल पर्यंत, नाही पोहोचणार. बॅकअप नाहीये. इथे बॅकअप महत्वाचा होता. तिसरीचा प्रयत्न केलाय. 3 होतात का पाहूया. 3 झालेत की 2 झालेत आपण नक्कीच पाहूया. कदाचित 3 झालेत आणि 3 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. कारण महत्वाचं आहे 1 लाख रुपयांचा आयफोन घेतला की 200 रुपयांचं कव्हर घ्यायला तुम्ही विसरत नाहीत. पण 50 रुपयांची तुम्ही स्पर्धा खेळताय, क्रिकेट खेळताय, खेळाडू तुमच्या पाठीमागे असणं खूप महत्वाचं आहे. बॅकअप साठी, प्रोटेक्शन साठी महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटेक्शन महत्वाचं आहे. मग तो क्रिकेट असो किंवा आयुष्यामधील अन्य काही गोष्टी असू द्यात, प्रोटेक्शन महत्वाचं आहे. फॅमिलीचं प्रोटेक्शन महत्वाचं असतं आणि अलीकडच्या काळामध्ये आपण इन्शुरन्स पाहतो. ह्या गोष्टी सर्व काही गोष्टी करतात. आरोग्यासाठी सुद्धा प्रोटेक्शन महत्वाचे आहेत. 22 धाबा. शॉर्ट आर्म पूल केलाय. बॉल मैदानाच्या बाहेर गुल होईल का? नाही होणार. कॅच ड्रॉप झालाय. शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झालाय म्हणजे इथे जीवनदान मिळालं आणि जीवनदान म्हणजे धावफलकावरती धाबा अडवतील जातात म्हणजे 2 की सिंगल मिळाले आपण पाहूयात.
इथे धाव मिळालेला आहे त्या म्हणजेच 23 धाबा झालेत. एकच मिळालेले आहे. 23 झालेत. 23 धाबा. 23 धाबा धावफलकावरती. कॅच ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले पण पाहू शकता योगेश टेनिस क्रिकेट अर्जुनच्या माध्यमातून. आणि त्यानंतर निराशा, त्यानंतर पदरी निराशा पाहायला मिळाली. विकेटचं पतन झालं असतं सेट बॅटर. पुन्हा एकदा लास्ट केलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा बनतील प्रेक्षक. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. इथे लाजवाब स्ट्रोक आहे. जेलबादचे परिणाम आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. एक कॅच काय करू शकतो. 2025 चा आपण वर्ल्ड कप पाहिला. सूर्यकुमारने घेतलेला झेल भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. 1983 ला कपिल देवने घेतलेला झेल भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. इथे तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बॉल पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय आणखीन एक लाजवाब षटकार. जिगरबालवाला. जिगरबाला इथे करतात शंतनू वेकंडे साहेब. जिगरवाला माणूस आहे म्हणून आज ही स्पर्धा, आज त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिली आहे. काही पाहिलं नाही किती पैसा गेला तरी चालेल पण चर्चा आपली झाली पाहिजे. आज चर्चा झाली या स्पर्धेची. पुण्यात लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत. पहिली दाब वेगाने घेतली. फेकी खूप चांगली आहे खरं तर गौरवच्या माध्यमातून. आणि ते पाहिलं तर धाव मिळेल ती म्हणजेच आता एक धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर फलंदाजाने फिरकी जरूर घेतली पण पंचांनी पुन्हा एकदा बाईट बॉलचा इशारा कळवला. अबांतर धाव मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलकावरती छोटासा बदल झालाय. छोटासा बदल आयुष्यामध्ये खूप काही घडवतो. छोटासा बदल कारण एका धावेने सामना पराभूत होतो. एका मार्काने माणूस नापास होतो. एका मार्काने माणूस मेरिट लिस्ट मधून बाहेर पडतो. एका सेकंदाने हुसेन बोल्ट जगाच्या मोठ्या स्पर्धेमधून पराभूत होतो. अशा अनेक गोष्टी आहेत. एकेका धावेला आणि एकेका मिनिटाला आणि एकेका सेकंदाला सुद्धा महत्व आहे. पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉलचा इशारा कळतात. सातत्याने खऱ्या बॉलचा मारा केला. दिशाहीन बॉलचा मारा केला आणि हे षटक खूप मागणे ठरलंय. तब्बल 20 धाबा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि धावफलकावरती धाबा आहेत म्हणजे 36 धाबा. शेवटच्या तिसऱ्या षटकामधील बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणखी एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला डीप फाईन लेगला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. पोचलाय. काय लांबचा पाठलाग केला. खूप लांबचा पाठलाग बॉल पर्यंत खेळाडू पोहोचला. सिंगल कंप्लीट केल्याने सिंगल नंतर आपण पाहिलं 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती.